सोनवाडी गावात गणपत आणि राधा यांचा संसार सगळ्यांसाठी आदर्श होता. लग्नाला 10 वर्ष झाली होती. दोघांकडे बरीच शेती, 2 गायी, म्हशी आणि छोटंसं कौलारी घर होतं. गणपत राधावर जीवापाड प्रेम करायचा. राधे, तू असलीस की माझं घर स्वर्ग आहे. राधा लाजून असायची. पण एकच दुःख होतं, 10 वर्ष झाली तरी त्यांच्या घरी लेकराचा आवाज आला नव्हता. सुरुवातीला दोघांनी कधी त्याचं दुःख केलं नाही, पण गावातले लोक रोज टोमणी मारायचे. काय गणप्या, वंशाला दिवा कधी पेटणार? एवढी जमीन कोणाच्या नावावर जाणार? राधा प्रत्येक वेळी डोळ्यातलं पाणी लपवायची. एक दिवस गणपतचा धीर सुटला. गावातील काही मंडळींनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. खूप विचार करून जड मनाने त्याने दुसरं लग्न केलं. त्या मुलीचं नाव होतं चंदा. गरीब घरची, पण तरुण आणि देखणी. चंदा घरात आली तेव्हा राधानं तिचं औक्षण केलं. तिला मिठी मारली. गणपत म्हणाला, राधे, या घराची मालकीण तूच आहेस. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. राधा फक्त हसली. सुरुवातीला काही महिने सगळं छान चाललं. गणपत दोघींशी सारखाच वागायचा. पण हळूहळू तो चंदामध्ये गुंतत गेला. राधाशी बोलणं कमी झालं. तिच्यासोबत जेवण बंद झालं. शेतात जाणं बंद झालं. राधा एकटी सगळं काम करू लागली. एक दिवस राधा म्हणाली, गणपत, माझ्याकडे पण 2 मिनिटं बस. गणपत चिडून म्हणाला, सारखं काय बोलायचं असतं तुला? राधाच्या डोळ्यात पाणी आलं. 2 वर्षांनी चंदाने एका गोडस मुलाला जन्म दिला. संपूर्ण गाव आनंदात होतं, पण सगळ्यात आनंदी होती राधा. तिने स्वतःच्या पैशातून गावभर पेढे वाटले. राधे, तुला वाईट नाही वाटत? ती हसून म्हणाली, लेकरू घरात आलं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण चंदाच्या स्वभावात बदल झाला. ती गर्विष्ठ झाली. तू वांज आहेस. तुझ्यामुळे घर उजडलं गेलं. आता या घरात माझंच चालणार. राधा शांतपणे सगळं ऐकत राहिली. चंदा रोज गणपतच्या कानात विष भरू लागली. तिला घरातून काढा, ती अशुभ आहे. एक दिवस गणपतचा राग अनावर झाला. तो ओरडला, राधे, आजपासून या घरात तुझी जागा नाही. राधा शांतपणे उठली. कपाटातून 2 साड्या घेतल्या, देवाला नमस्कार केला आणि एकदाही मागे न पाहता घराबाहेर पडली. गावाच्या टोकाला पडकी झोपडी होती. राधा तिथे राहायला गेली. तिने पुन्हा नव्याने आयुष्य सुरू केलं. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली. 2 गायी घेतल्या. नंतर 4 म्हशी घेतल्या. दूध विकायला सुरुवात केली. काही वर्षात तिचं छोटंसं डेअरीचं काम उभं राहिलं. तिची शेतीही फुलली. गावात लोक म्हणू लागले, राधा हरली नाही, ती उभी राहिली. इकडे गणपतचं आरोग्य बिघडायला लागलं. शेतीचं नुकसान झालं. कर्ज वाढलं. चंदाने दागिने विकले. घर विकण्याची वेळ आली. एक दिवस गणपतचा जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. घरात 1 रुपयाही नव्हता. अंत्यसंस्कार करायलाही पैसे नव्हते. चंदा रडत बसली होती. गावातले लोक तमाशा पाहत उभे होते. कोणी मदतीला पुढे आलं नाही. तेवढ्यात एक बैलगाडी घरासमोर येऊन थांबली. त्यातून राधा उतरली. तिने काहीही न बोलता सगळा खर्च केला. लाकूड आणलं, सामान आणलं. गणपतच्या अंत्यसंस्काराची प्रत्येक जबाबदारी स्वतः घेतली. चंदा तिच्या पायावर पडली. ताई, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. राधाने तिला उठवलं. डोळ्यात पाणी होतं. राधा हळूच म्हणाली, चंदा, नवरा गेला म्हणजे वैर संपलं. तू एकटी नाहीस, मी आहे. चंदा रडत म्हणाली, आता आमच्याकडे खायला सुद्धा काही नाही. राधाने गोपीला उचलून घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, आजपासून हा मुलगा फक्त तुझा नाही, माझाही आहे. राधा त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेली. गोपीला शिकवलं. चंदालाही डेअरीच्या कामात उभं केलं. काही वर्षांनी गोपी मोठा अधिकारी झाला. एका कार्यक्रमात त्याने स्टेजवर दोन्ही आईंना बोलवलं. तो म्हणाला, मला जन्म देणारी आई चंदा आहे, पण माणूस बनवणारी आई माझी राधा आई आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एवढंच म्हटलं, आई होण्यासाठी जन्म द्यावा लागत नाही, प्रेम द्यावं लागतं.